की एवढंसं केल्याने काय होणार आहे, पण कुठलाही उपाय जेव्हा आपण सातत्याने करतो, सातत्याने म्हणजे खंड न पडू देता सलग काही दिवस करतो, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात. जसं तुम्ही एखादी ट्रीटमेंट घेत असाल तर त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सातत्य असणं गरजेचं असतं ना. त्या औषधांना जर खंड पडला तर ट्रीटमेंट परत पहिल्यापासून सुरू करावी लागते आणि तो परिणाम दिसत नाही. जर असंच तुम्ही आज औषध घेतलंय, 2 दिवसांनी नाही घेतलं, 3 दिवसांनी घेतलं, तर त्याचा जो परिणाम आहे तो दिसत नाही. तसंच वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत किंवा वास्तूचे जे उपाय सांगितले जातात ते सातत्याने करणं गरजेचं असतं. 4 दिवस केलं, 5 दिवस सोडून दिलं, परत 2 दिवस केलं, परत सोडून दिलं, अशा गोष्टींमुळे ना रिझल्ट दिसतो आणि मग आपण म्हणतो की हे वास्तुशास्त्र फालतू आहे, याचा काही अनुभव येत नाही, कारण की त्यात सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन आपण करत नाही. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे घरात वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही चुकीच्या दिशेला नाही ना ठेवल्यात ते बघावं, कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. जसं जड फर्निचर असेल, जसं घरातलं कपाट, जड सोफा, अशा वजनदार वस्तू, वजनदार फर्निचर नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्या. दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवाव्या, म्हणजेच नैऋत्य दिशेला ठेवाव्या. घराचा जो मधला भाग आहे ना तो रिकामा ठेवावा आणि स्वच्छ असावा. घराच्या अगदी मध्यभागी कुठलंही जड फर्निचर ठेवू नये. त्याचबरोबर घराच्या मध्यभागी कचरापेटी, भंगार, जड वस्तू सुद्धा ठेवू नये. यामुळे सुद्धा वास्तुदोष वाढतो. आता हे तर तुम्ही करू शकता, जरी तुम्ही रेंटने राहत असाल तरी घराची जी तुमची दक्षिण किंवा पश्चिम बाजू आहे त्या दिशेला जड वस्तू ठेवणं हे कुणालाही करता येण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्या आरशाची दिशा योग्य असावी. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर चुकूनही आरसा लावू नये. या दिशांना आरसा लावल्याने धनहानी, मानसिक तणाव या गोष्टी होतात. त्यामुळे घरातला आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरच लावावा. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की आरशाचं काय एवढं ना, कुठल्याही दिशेला ठेवला तरी काय फरक पडतो. तर तसं नाहीये. वास्तुशास्त्रामध्ये आरशाला महत्त्व आहे. आरशाची दिशा या गोष्टीला सुद्धा महत्त्व आहे, कारण आरसा हा आपल्या विचारांचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो, आपली प्रतिमा आपल्याला दाखवतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करायला सांगितलं जातं, तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तेव्हा ती आरशासमोर बोला, रोज बोला, असे उपाय आरशासमोरचे सांगितले जातात. कारण आरशाला महत्त्व आहे, म्हणूनच त्याची दिशा योग्य असणं सुद्धा गरजेचं आहे. आता तुमचं घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, पण तुमच्या घरात स्वच्छता, सुटसुटीतपणा या गोष्टी तर तुम्ही ठेवूच शकता. सकारात्मकता येण्यासाठी घर स्वच्छ असणं आवश्यक आहे. कोणतेही मोठे पैसे खर्च न करता या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन जर तुम्ही तुमच्या घरात केलं तर घरामध्ये समृद्धी नक्कीच येते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन